तुम्ही खरेच निराश झाला आहात का? तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येने तुम्हाला घेरले आहे आणि आता पुढे काय करावे हेच समजत नाहीये का? आम्ही जाणतो तुमच्या मनाला कोणत्या तरी मोठ्या उत्तराची, एका दिव्य आधाराची गरज आहे. जेव्हा जेव्हा मनुष्यावर भगवंताची कृपा होण्यास सुरुवात होते, तेव्हा त्याच्या इच्छेमुळेच त्याचे मन सत्कर्म आणि भक्तीमध्ये रमू लागते. तो स्वतःहूनच त्या ईश्वरी ज्ञानाबद्दल वाचण्याचा, ऐकण्याचा आणि समजावून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. म्हणून सर्वप्रथम आम्ही तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा देत आहोत की तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात, कारण तुम्ही स्वतःच्या प्रयत्नाने नव्हे, तर भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आणि प्रेरणेनेच श्रीमद भगवद्गीतेचे हे अमूल्य ज्ञान जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा संकल्प केला आहे. आणि केवळ श्रीकृष्णाच्या इच्छेमुळेच तुम्ही हा भगवद्गीता सार ऐकत आहात. आमचा पूर्ण विश्वास आहे की हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शांत मनाने आणि पूर्णपणे एकाग्र होऊन ऐकाल आणि समजून घ्याल, तेव्हा केवळ तुमच्या मनाला असीम शांतीचा अनुभव मिळणार नाही, तर तुमच्या विचारांमध्ये आणि जीवनातही खूप सकारात्मक बदल निश्चितच येतील. आम्ही तुम्हाला हे खात्रीने सांगू इच्छितो की जो कोणी हे गीतासार संपूर्ण शेवटपर्यंत ऐकेल आणि हे ज्ञान आपल्या जीवनात उतरवेल, त्याला त्याच्या प्रत्येक समस्येवर आणि प्रत्येक अडचणीवर समाधान नक्कीच मिळेल. त्याला जे काही मिळवायचे आहे ते सर्व मिळेल. म्हणूनच या भगवद्गीता साराचे श्रवण तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी अवश्य करा. गीताज्ञान या तुमच्या वाहिनीवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. येथे आम्ही तुम्हाला ज्ञानवर्धक, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ सादर करतो. आजच्या या अत्यंत खास व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण श्रीमद भगवद्गीतेच्या साराबद्दल सांगणार आहोत, ज्याला जाणून घेतल्यावर तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेचा खरा अर्थ समजून घेता येईल. श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य श्रद्धेने युक्त होऊन आणि सर्व दोषांपासून मुक्त होऊन या गीताशास्त्राचे अध्ययन, श्रवण आणि मनन करतो, तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि माझ्या परमधामाला प्राप्त होतो. मित्रांनो, म्हणूनच असेही म्हटले जाते की ज्या घरात दररोज श्रीमद भगवद्गीतेचे वाचन आणि श्रवण केले जाते, त्या घरात कोणतेही मोठे संकट किंवा समस्या येत नाही. भगवान श्रीकृष्णाची कृपा आणि आशीर्वाद नेहमी त्या घरावर कायम राहतो आणि त्यांचे जीवन सुखसंपत्ती, धनवैभव आणि आनंदाने परिपूर्ण होते. जवळपास 5000 वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर झालेल्या महाभारताच्या भयंकर युद्धाच्या सुरुवातीलाच वीर अर्जुन युद्धभूमीवर आपल्या सभोवताल जमलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना, भावांना आणि पूजनीय गुरुजनांना पाहून खूप घाबरून गेला होता. तो निराश आणि हताश झाला. अत्यंत दुःखी होऊन त्याने श्रीकृष्णासमोर आपली व्यथा आणि द्विधा व्यक्त केली. अर्जुन म्हणाला, हे केशवा, मी हे युद्ध कसे करू शकतो? या युद्धभूमीवर लढण्यासाठी एकत्र आलेले हे सर्व माझेच तर आहेत. मी पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांची कसे लढणार? कारण हे दोघेही माझे पूजनीय गुरुदेव आहेत. म्हणून या गुरुजनांना मारण्यापेक्षा मी भीक मागून जीवन जगायला तयार आहे. हे मधुसूदना, ज्या कौरवांशी मी लढायला जात आहे ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र माझेच बंधू आहेत, माझेच सगळे सोयरे आहेत. या सर्वांना मारण्यापेक्षा मी संन्यासी होणे अधिक चांगले समजतो. जर हे युद्ध झाले तर करोडो लोक मारले जातील. जे सैनिक आणि योद्धे या युद्धात मरतील त्यांच्या स्त्रियांचे काय होईल? नाही कृष्णा, मी हे युद्ध करू शकत नाही. स्वतःच्या कुळाचा विनाश करून मी सुखी कसा होऊ शकेन? हे कृष्णा, मला काहीच समजत नाहीये. माझे डोके फुटू लागले आहे, माझे पाय थरथर कापत आहेत, माझी त्वचा जळत आहे, माझे गांडीव धनुष्य माझ्या हातातून निसटत आहे. हे कृष्णा, तुम्ही माझे मार्गदर्शन करा, मला ज्ञान द्या, मला सांगा की मी आता काय करावे. कृष्णाने अर्जुनाची ही दयनीय अवस्था पाहिली. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला श्रीमद भगवद्गीतेचे ते दिव्य आणि अलौकिक ज्ञान दिले, जे केवळ अर्जुनासाठीच नव्हे, तर हजारो वर्षांपासून संपूर्ण मानवजातीसाठी आणि आजच्या या आधुनिक युगातही प्रत्येक मनुष्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे. श्रीमद भगवद्गीता हा एकमेव असा पवित्र ग्रंथ आहे जो मनुष्याला जगण्याची खरी पद्धत शिकवतो. भगवद्गीता जीवनात धर्म, कर्म आणि प्रेमाचा पाठ शिकवते. म्हणूनच आपण नित्य नियमाने श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास अवश्य केला पाहिजे. अर्जुनाची दुविधा आणि त्याचा संभ्रम पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितले, हे अर्जुना, तू मोठ्या ज्ञानांसारख्या गोष्टी करत आहेस, परंतु जो खरोखर ज्ञानी असतो तो जे लोक मरून गेले आहेत किंवा निघून गेले आहेत किंवा जे एक दिवस जाणार आहेत त्यांची चिंता कधीच करत नाही. ते दुःख करत नाहीत. तुझ्या हातात काहीही नाही.
तू इच्छा असूनही कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाहीस. जीवन आणि मरण हे तर निसर्गाचे नियम आहेत. हे सर्व लोक खरे तर माझ्याद्वारेच मारले जातील. तू तर केवळ एक निमित्त मात्र आहेस. म्हणून जो ज्ञानी असतो तो कोणाच्याही मृत्यूवर रडत नाही. ज्ञानीजन ना भूतकाळाचा शोक करतात ना भविष्यकाळाची चिंता. जे होणार आहे ते होऊनच राहणार आणि जे होणार नाही ते कधीच होणार नाही. ज्याच्या बुद्धीला हा अटल निश्चय समजला आहे त्याला कोणतेही दुःख सतावत नाही, कोणतीही चिंता त्रास देत नाही. हे अर्जुना, तू येथे कोण आपले आहे आणि कोण परके याचा शोक करू नकोस. जे अधर्म करत आहेत त्यांच्याशी युद्ध करणे हा एका क्षत्रियाचा धर्म आहे आणि आपल्या धर्माचे पालन करणे तुला मोक्ष आणि मुक्ती देईल. तू आपल्या या मनातून मोहाचा त्याग कर, अन्यथा संपूर्ण जग तुझी निंदाच करेल. आज जर तू युद्ध केले नाहीस तर संपूर्ण जग तुला नामर्द आणि भित्रा म्हणेल. येथे सगळे सोयरे किंवा परके यांचा प्रश्न नाहीये. येथे प्रश्न धर्म आणि अधर्माचा आहे, योग्य आणि अयोग्य याचा आहे. जर तू चुकीच्या गोष्टी सहन केल्यास आणि त्यांचा अंत केला नाहीस तर वाईट करणाऱ्यांना आणखी बळ मिळेल आणि ते अधिक अधर्म करतील. म्हणून तू आपल्या मोहाचा त्याग करून युद्ध कर. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, हे संसार माझीच माया आहे. हा संसार माझ्यापासूनच उत्पन्न झाला आहे. मीच याचे पालनपोषण करतो आणि मीच या सृष्टीचा विनाशही करतो. मी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांतील सर्व प्राण्यांना जाणतो, परंतु खरे तर मला कोणीही जाणत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे अंधारात प्रकाशाची ज्योत चमकते त्याचप्रमाणे सत्य देखील चमकते. म्हणून मनुष्याने नेहमी सत्याच्या मार्गावरच चालले पाहिजे. मृत्यू हे एक अटल सत्य आहे जे कधीही बदलले जाऊ शकत नाही. या संसाराची निर्मिती झाल्यापासून जन्ममृत्यूचे चक्र निरंतर सुरू आहे. ज्याप्रमाणे मनुष्य आपली जुनी वस्त्रे त्यागून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण झालेल्या व्यर्थ शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो. हाच निसर्गाचा नियम आहे. या सत्याचा स्वीकार करून भयमुक्त होऊन आजच्या वर्तमानात जगायला शिका. ज्ञानी व्यक्ती ना तर मरून पावलेल्यांचा शोक करतात, ना तर जे सध्या जिवंत आहेत त्यांचा मोह करतात. कारण ते जाणतात की जो मरून पावला आहे तो पुन्हा जन्म घेईल आणि जो जिवंत आहे तो एक दिवस अवश्य मरेल. हे अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असलेला आत्मा आहे. सर्व प्राण्यांचा आधी, मध्य आणि अंतही मीच आहे. ग्रहांमध्ये मी सूर्य आहे, वेदांमध्ये सामवेद आहे, देवांमध्ये मी इंद्र आहे, इंद्रियांमध्ये मी मन आहे, मी ब्रह्म आहे, मी विष्णू आहे, मीच महेश आहे. जलाशयांमध्ये मी समुद्र आहे, पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. या संपूर्ण जगात तुम्ही जे काही पाहता ते सर्व काही मीच आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनाच्या शांतीपेक्षा या जगात कोणतीही मोठी संपत्ती नाही. ज्या व्यक्तीने आपल्या मनाला शांत ठेवायला शिकले आहे त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणीही नाही. वेळ माणसाने तयार केलेल्या मार्गावर चालत नाही, मनुष्यालाच वेळेने दाखवलेल्या मार्गावर चालावे लागते. यालाच नियती म्हणतात. जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करण्याऐवजी परिस्थिती बदलायचा प्रयत्न करतो तेव्हा जीवन आपल्याला कठीण वाटू लागते. जेव्हा तुमचे वेळ तुमच्या विरोधात चालू असेल तेव्हा शांत राहणे हेच सर्वोत्तम असते. जेव्हा तुमचे मन भक्तीमध्ये रमू लागते तेव्हा समजून घ्या की तुम्ही देवाला निवडले नाही तर देवाने तुम्हाला निवडले आहे. कोणी काहीही बोलले तरी स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही तीव्र असले तरी समुद्र कधीच सुकत नाहीत. कान भरणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा. हे लोक चांगली संबंध बिघडवून टाकतात. योग्यता कर्मातून निर्माण होते. जन्माने तर प्रत्येक व्यक्ती शून्यच असतो. या जगात सत्यापेक्षाही मोठे सत्य प्रेम आहे आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासोबत असत्य वागणे कठीण आहे. संपूर्ण जगातील सर्वात सुंदर जोडी म्हणजे स्मितहास्य आणि अश्रू आहे. या दोघांचे एकत्र येणे कठीण आहे, पण जेव्हा ते एकत्र येतात तो क्षण सर्वात सुंदर असतो. कर्म हाच सर्वात मोठा धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात की व्यक्ती कर्म करण्यासाठी जन्माला आला आहे. कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही.
मनुष्याने फळाची चिंता न करता आपल्या कर्तव्यांचे पालन केले पाहिजे. क्रोध हा मनुष्याला नरकाच्या दिशेने घेऊन जाणारा दरवाजा आहे. क्रोध केल्याने व्यक्तीचे मन अशांत होते. तो आवेशात येऊन अनेकदा स्वतःचेच नुकसान करून बसतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याने क्रोध करण्यापासून दूर राहावे. कितीही राग आला तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. या जगात आज जे तुमच्या जवळ आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचे होते आणि परवा ते आणखी कोणाची असेल. तुम्ही येथे रिकाम्या हाताने आला होतात आणि रिकाम्या हातानेच जाल. मनावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. मनुष्याचे मन वाऱ्याप्रमाणे चंचल असते. हे मनच मनुष्याला कामवासनांकडे भटकवत राहते. जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मन वश केल्याने बुद्धीची शक्ती केंद्रित होते, ज्यामुळे कार्यात यश मिळू लागते. गीतेनुसार ज्या व्यक्तीने आपल्या मनावर ताबा मिळवला आहे तो व्यक्ती मनात निर्माण होणाऱ्या व्यर्थ चिंता आणि इच्छांपासूनही दूर राहतो. तसेच तो व्यक्ती आपले लक्ष्यही सहजपणे प्राप्त करतो. जर तुम्ही मन वश केले नाही तर तेच तुमचे सर्वात मोठे शत्रू बनेल. नेहमी संशय करणारा व्यक्ती कधीही शांती प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे शंका करण्यापासून दूर राहा. जास्त शंका घेतल्याने मनाची शांती भंग होते आणि व्यक्ती गोंधळून आपले संबंध नष्ट करतो. मनुष्याचे कर्मच त्याच्या जीवनाचा आधार आहेत. तो जसे कर्म करतो तसे फळ त्याला मिळते. जर तो चांगले कर्म करेल तर त्याला चांगले परिणाम प्राप्त होतील आणि जर तो वाईट कर्म करेल तर त्याला वाईट परिणाम भोगावे लागतील. म्हणून व्यक्तीने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. आपल्या दुःखाची 5 कारणे आहेत. पहिले म्हणजे जे लोक आपले मनपसंद प्राप्त झाल्यावर म्हणतात की ही देवाची कृपा आहे, पण मनाच्या विरुद्ध काही घडले की लगेच उदास होतात. हा देवाच्या कृपेचा अपूर्ण दृष्टिकोन दुःखाचे पहिले कारण आहे. दुसरे कारण म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे काहीही होऊ दे, त्याचे नुकसान होऊ दे, तो दुःखी होऊ दे, पण आपले भले झाले पाहिजे. हा मलिन स्वार्थ आपल्या दुःखाचे दुसरे कारण आहे. तिसरे कारण म्हणजे आपल्याला वर्तमानात ज्या वस्तू मिळाल्या आहेत किंवा ज्यांची आपल्याला अभिलाषा आहे त्या हिरावून घेतल्या जातील किंवा मिळणार नाहीत, ही सततची भीती आपल्या दुःखाचे तिसरे कारण आहे. चौथे कारण म्हणजे जे आपल्याला करायला हवे ते न करणे आणि जे करू नये ते करणे. या आळशीपूर्ण सवयी आपल्या दुःखाचे चौथे कारण आहेत. पाचवे कारण म्हणजे आपल्याला निमित्त बनून जर एखादी सुंदर घटना घडली तर त्याचे संपूर्ण श्रेय आपण एकट्यानेच घेऊ इच्छितो. हाच अहंकार आपल्या दुःखाचे पाचवे कारण आहे. कान्हा म्हणतात, कोण काय करत आहे, कसे करत आहे आणि का करत आहे यांपासून तुम्ही जेवढे दूर राहाल तेवढेच तुम्ही आनंदी राहाल. शरीराचे सौंदर्य मनाला आकर्षित करते तर स्वभावाचे सौंदर्य हृदयाला आकर्षित करते. म्हणून मनुष्याचा स्वभाव नेहमी निर्मळ असावा. जीवनात आपण किती बरोबर आहोत आणि किती चूक हे फक्त 2 लोक जाणतात, एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्या मनुष्यात ज्ञानाची कमतरता आणि ईश्वरावर श्रद्धा नसते तो मनुष्य जीवनात कधीही आनंद आणि यश प्राप्त करू शकत नाही. मोह हा विनाशाचे कारण असते. मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण त्याचा मोहच असतो. तो जेवढा अधिक मोह करेल तेवढेच जास्त कष्टही त्याला भोगावे लागतील. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्यकाळ सुधारू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो तुमच्या साथ देतो तुम्ही त्याचा साथ द्या आणि जो तुम्हाला धोका देतो त्याला तुम्ही त्यागून द्या. ज्या ठिकाणी तुमचा सन्मान होत नसेल तिथे कधीही जाऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला कमकुवत आणि मूर्ख समजतील. जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते आणि जिथे संस्कार नसतात तिथे पिढी खराब होते. या जगात कोणतीही गोष्ट इतक्या लवकर बदलत नाही जितक्या लवकर माणसाची नियत आणि नजर बदलते. या संसारात तोच सुखी आहे जो दुःखात जास्त दुःखी होत नाही आणि सुखात जास्त आनंदी होऊन उड्या मारत नाही. सुख दुःख, मान अपमान, जय पराजय, मिळवणे गमावणे, येणे जाणे, नफा तोटा हे तर जीवनात सुरूच राहणार. जर जीवनात एकच परिस्थिती कायम राहिली तर मनुष्याचे जीवन कठीण होऊन जाईल. ज्यांना दुसऱ्यांच्या ताटात तूप जास्त दिसते ते स्वतः कधीही शांत राहू शकत नाहीत. व्यक्तीला नेहमी तेच हवे असते जे त्याच्याजवळ नसते आणि जेव्हा ते मिळते तेव्हा नवीन महत्त्वाकांक्षा त्याची जागा घेते. अशा प्रकारे संपूर्ण जीवन असंतोषामध्येच निघून जाते. समाधानी वृत्ती हेच जीवनाचे मूळ मंत्र आहे. जर माणसामध्ये संतोष असेल तर कोणतेही दुःख त्याला तोडू शकत नाही. हेच जीवनाचे मोठे रहस्य आहे. अहंकारामुळे आपण कितीतरी नात्यांपासून दूर जातो.
वेळ खूप बलवान असते, जी व्यक्तीला कधी गर्विष्ठ तर कधी मजबूर बनवते. मित्रांनो, जर तुमचा वेळ बलवान असेल तर अहंकारापासून स्वतःचा बचाव करा, आणि जर वेळ खराब असेल तर वाईट संगतीपासून बचाव करा. या 4 गोष्टी मनुष्याने आयुष्यभर लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यागाशिवाय मनुष्याचे भाग्य बनू शकत नाही. काहीही सोडल्याशिवाय काहीही मिळवता येत नाही. जो देत नाही तो घेण्याचाही अधिकारी नाही. मनुष्य बी पेरल्याशिवाय फळ खाण्याच्या आशेने आपले जीवन व्यर्थ घालवतो. कधीही कोणासमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करू नका, कारण ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, आणि ज्याचा तुमच्यावर विश्वास नाही तो तुम्हाला कधीही समजून घेणार नाही. बुद्धिमान लोक शांत राहतात, समजूतदार लोक बोलत राहतात, आणि मूर्ख लोक नेहमी वाद घालत राहतात. स्वप्न आणि ध्येय यांत एकच फरक आहे. स्वप्नांसाठी कष्ट न करता झोप लागते, आणि ध्येयासाठी झोप न घेता कष्ट करावे लागतात. विचार चांगले असले पाहिजेत, कारण दृष्टीवरचा उपचार शक्य आहे, पण दृष्टिकोनाचा नाही. तुम्ही स्वतःला चांगले बनवा. जगातून एक वाईट माणूस आपोआप कमी होईल. सोडून जाणाऱ्यांना फक्त एक कारण हवे असते, नाहीतर साथ देणारे शेवटच्या श्वासापर्यंत साथ सोडत नाहीत. आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा: कोणी तुमच्या हातून हिसकावून घेऊन जाऊ शकते, पण तुमच्या नशिबातून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. कोणाला काही देऊन अहंकार करू नका. काय माहीत, तुम्ही देत आहात की मागच्या जन्माचे कर्ज फेडत आहात. गर्विष्ठ मनुष्याचा वंश, वय आणि प्रतिष्ठा ह्या तिन्ही गोष्टी नष्ट होतात. विश्वास बसत नसेल तर रावण, कौरव आणि कंसाकडे पहा. कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर त्याच्या बोलण्यावर नव्हे, तर त्याच्या कृत्यांवर लक्ष द्या. रागाच्या वेळी थोडा थांबून आणि चुकीच्या वेळी थोडं झुकून राहिल्यास जीवन अधिक सोपे होते. श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य मला जाणून घेतो तो जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. जो मनुष्य भगवद्गीता वाचून त्यावर आचरण करतो त्याच्या सर्व दुष्कर्मांचा प्रभाव समाप्त होतो. जे नशिबात आहे ते धावत तुमच्याकडे येईल, आणि जे नशिबात नाही ते येऊनही निघून जाईल. ज्याप्रमाणे वाऱ्याचे झोके नावेला भरकटवतात, त्याचप्रमाणे मनुष्याच्या इच्छा बुद्धीला भटकवतात. जो मनुष्य सुख आणि दुःखात, मान आणि अपमानात शांत राहतो, तो मनुष्य मला अत्यंत प्रिय आहे. आपल्या अडचणींचे कारण इतरांना मांडल्याने तुमच्या अडचणी कधीही कमी होऊ शकत नाहीत. जेव्हा अचानक तुमच्याबद्दल एखाद्याचे वागणे बदलते, तेव्हा समजून घ्या की त्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीतरी हवे आहे. विज्ञान म्हणते, जिभेवर झालेली जखम सर्वात लवकर बरी होते, पण ज्ञान म्हणते, जिभेने दिलेली जखम कधीही बरी होत नाही. रात्रीच्या मोठीत एक सकाळ देखील असते. अट एवढीच आहे की आधी मनसोक्त अंधार तर बघून घ्या. लक्षात ठेवा, सर्वात मोठा अपराध म्हणजे अन्याय सहन करणे आणि चुकीच्या गोष्टींची तडजोड करणे आहे. माणूस 2 कारणांमुळे पूर्णपणे बदलतो. एकतर कोणी खास त्याच्या आयुष्यात येतो, किंवा कोणी खूप खास त्याच्या आयुष्यातून निघून जातो. जगातील 4 जागा कधीच भरत नाहीत: समुद्र, स्मशान, तृष्णेचा घडा आणि मनुष्याचे मन. जेव्हा समजूतदार व्यक्ती संबंध जपायचे बंद करतो, तेव्हा समजून घ्या की त्याच्या आत्मसन्मानाला कुठेतरी नक्कीच ठेच पोहोचली आहे. प्रेम नेहमी माफी मागायला आवडते, आणि अहंकार नेहमी माफी ऐकायला आवडतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही कोण आहात हीच तुमची ओळख आहे, अन्यथा एका नावाचे येथे हजारो लोक आहेत. चांगले कर्म करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टीच लक्षात ठेवतील. म्हणून लोक काय म्हणतात याकडे कधीही लक्ष देऊ नका. कोणालाही धोका देणे हे एक कर्ज आहे, जे तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या हातून एक दिवस नक्कीच फेडावे लागेल. चांगली नजर तीच आहे जी केवळ आपल्या कमतरता आणि इतरांचे गुण शोधते. कधीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो वेळेनुसार आपला स्वभाव बदलतो. लोक आरसा कधीच बघणार नाहीत जर आरशात चित्राऐवजी चरित्र दिसू लागले असते. तुम्ही कोणाचीही स्तुती कितीही करू शकता, पण अपमान नेहमी विचार करूनच करा, कारण हे ते कर्ज आहे जे प्रत्येकजण व्याजासहित फेडायला तयार असतो. जीवनात गरजेपेक्षा जास्त आनंद आणि गरजेपेक्षा जास्त दुःख कोणालाही सांगू नका.
कारण हे जग गरजेपेक्षा जास्त आनंदावर नजर लावते आणि गरजेपेक्षा जास्त दुःखावर मीठ चोळते. जीवनात कधीही कोणाशी आपली तुलना करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात. या जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे छोटीशी अडचण आली तरी घाबरून जातात, गोंधळून जातात आणि दुःखी होतात. आणि दुसरे ते लोक ज्यांच्या आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी ते नेहमी आनंदी राहतात, प्रत्येक संकटात स्वतःला सांभाळून घेतात. एक प्रकारचे लोक ते असतात ज्यांच्याजवळ सर्व काही असते पण तरीही ते नेहमी दुःखी दिसतात. आणि दुसरे ते ज्यांच्याजवळ काहीही नसले तरी ते प्रभूचे नाम घेतात आणि नेहमी हसत राहतात. प्रत्येकाला आपले जीवन बदलण्यासाठी वेळ मिळतो, परंतु वेळ बदलण्यासाठी पुन्हा जीवन मिळत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जे घडणार आहे ते होऊनच राहते आणि जे नाही घडणार ते कधीही होत नाही. असा निश्चय ज्यांच्या बुद्धीत असतो त्यांना चिंता कधीही सतावत नाही. हे अर्जुना, तू या जगात एकटाच आला होतास आणि एकटाच जाशील. खरे तर येथे कोणीही आपले नाही. जे आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला तेही एक दिवस आपल्याला सोडून जातात. मग इतरांकडून काय अपेक्षा करायची? आणि जर कोणी तुमचा साथ सोडला तर आठवण ठेवा की तो ईश्वर नेहमी तुमच्या सोबत आहे. तो तुमचा साथ कधीच सोडत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, कोणताही मनुष्य मला मानतो किंवा नाही तरी मी त्याचा साथ कधीच सोडत नाही, कारण हे सर्व माझीच लेकरे आहेत. म्हणून जो माणूस स्वतःला एकटा समजून दुःखी होतो त्याला एकटेपणाला घाबरायची किंवा दुःखी होण्याची गरज नाही. जीवनात जेव्हा जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा हिंमत हारू नका. फक्त थोडा धीर धरा. जे लोक कठीण काळात स्वतःला सांभाळून धीर धरतात ते प्रत्येक अडचण सहजपणे पार करतात. पण जे लोक अडचणींना घाबरून जातात त्यांच्या अडचणी आणखी वाढतात. आणि जे लोक अडचणीत आपली हिंमत कायम ठेवतात ते मोठीत मोठी अडचणही सहजपणे पार करतात. जीवनातील सर्वात मोठी चूक तीच असते ज्या चुकीतून आपण काही शिकू शकत नाही. तुम्ही आज जे काही काम करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज जे तुमच्या जवळ आहे ते तुमच्या मागील कर्मांचेच फळ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य श्रद्धाभावाने माझी भक्ती करतो मी त्याला तीच वस्तू देतो जी त्याच्याजवळ नाही, आणि जी त्याच्याजवळ आहे मी तिची कक्षाही करतो. कोणाशी कधी आणि किती बोलायचे हे जर तुम्ही समजून घेतले तर तुम्ही तुमचे जीवन सार्थक केले आहे. कान्हा म्हणतात, जीवनात कधी संधी मिळाली तर कोणासाठी सारथी बना, स्वार्थी नाही. धर्माने भरलेले हृदय धर्माचा सल्ला देते आणि अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देते. माणूस दुःखी यासाठी नाही की तो ईश्वराला मानत नाही, माणूस दुःखी यासाठी आहे की तो ईश्वराचे ऐकत नाही. वेळ आल्यावर सर्वांना सर्व काही मिळते. वेळेआधी काहीतरी हवे असणे हेच दुःखाचे कारण बनते. जे मूर्ख लोक प्रेमाला बकवास म्हणतात, प्रेम हे या संसाराचे मूळ आहे आणि याच प्रेमामुळे संसार बनला आहे. नात्यांमध्ये नियमित अंतर नात्यांना जोडते आणि नात्यांमध्ये अनियमित अंतर नात्यांना तोडते. मनुष्य आपल्या विश्वासानेच बनलेला असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसाच तो बनतो. या जगात नशिबापेक्षा जास्त आणि वेळेआधी कोणालाही काही मिळाले नाही आणि मिळणारही नाही. जीवनात वाणीवर संयम ठेवणे अनिवार्य आहे, कारण वाणीने दिलेल्या जखमा कधीही भरल्या जाऊ शकत नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मासाठी लढायला शिका, अधर्मीसाठी काल बनायला शिका आणि आपल्या लोकांसाठी त्याग करायला शिका. सत्य नेहमी पाण्यावरील तेलाच्या थेंबाप्रमाणे असते. त्यावर कितीही असत्याचे पाणी टाकले तरी ते नेहमी वरच तरंगते. त्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका जो तुम्हाला दुसऱ्यांची रहस्य सांगतो. बुद्धी तर सर्वांच्या जवळ आहे. आता चालाखी दाखवायची की प्रामाणिकपणा हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असते. पण चालाखी 4च दिवस चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो. आपली आर्थिक स्थिती गुप्त ठेवली पाहिजे. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडे उधार मागतील, आणि जर तुमची आर्थिक स्थिती वाईट असेल तर लोक तुमचा सन्मान करणार नाहीत आणि तुमचा साथ सोडतील. म्हणून आपले सुख आणि दुःख स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवा. फळांकडून शिका. मीठ लावल्यावरही ते चव वाढवतात आणि एक माणूस आहे जो गोड खाऊनही विष चोखतो. आपल्या जीवनात कधीही न आनंदाच्या भरात वचन द्या, न रागाच्या भरात उत्तर द्या, न दुःखात कोणताही निर्णय घ्या.
एखादा माणूस लाखो गोष्टी जाणून घेईल, त्याने संपूर्ण जग जाणून घेतले, तरी जर तो स्वतःला जाणत नाही तर तो अज्ञानी आहे. कोणी तुम्हाला दूर सारले तर वाईट वाटून घेऊ नका, कारण खरे तर त्यांना तुमची किंमतच माहीत नाही. नेहमी शांत रहा, यामुळे तुम्ही जीवनात स्वतःला खूप मजबूत कराल. कारण लोखंड थंड झाल्यावरच मजबूत होते, पण गरम झाल्यावर त्याला कोणत्याही आकारात ढाळले जाऊ शकते. एखाद्या संकटाच्या वेळी तुम्हाला हे 7 गुण वाचवतील: तुमचे ज्ञान, तुमची नम्रता, तुमची बुद्धी, तुमच्यातील साहस, तुमचे चांगले कर्म, सत्य बोलण्याची सवय आणि ईश्वरावरील विश्वास. कठीण काळात व्यक्ती एकटा होतो, पण अडचणींमुळेच तो अधिक मजबूत बनतो. जो तुम्हाला सन्मान देतो त्यालाच सन्मान द्या. कोणाची लायकी पाहून त्यांच्यासमोर डोके टेकवणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. देवावर विश्वास त्या लहान मुलासारखा ठेवा, ज्याला हवेत उडवले तरी तो हसतो, घाबरत नाही. कारण त्याला माहीत असते की तुम्ही त्याला कधीही खाली पडू देणार नाही. कान्हा म्हणतात, तुम्ही मन लहान करू नका. जिथे तुमचे आपले लोक तोंड फिरवतील, तिथे मी तुम्हाला साथ देईन. तुम्ही कोणासमोर इतकेही झुकू नका की तो तुम्हाला पडलेला समजू लागेल. लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्याच प्रकारे दुर्लक्षित करायला शिकाल. जे नाते आपल्याला रडवते त्यापेक्षा अधिक खोल नाते कोणतेच नसते. जे नाते आपल्याला रडत सोडून जाते त्यापेक्षा कमकुवत नाते कोणतेच नसते. आणि जे वाईट वेळेतही साथ देते त्यापेक्षा मोठे नाते कोणतेच नाही. कान्हा म्हणतात, जो भावनांना समजून घेतो तो आपला असतो, जो भावनांच्या पलीकडे असतो तो परका असतो. जो दूर राहूनही जवळ असतो तो आपला, आणि जो जवळ राहूनही दूर असतो तो परका. मनुष्य नेहमी आपल्या नशिबाला दोष देत असतो, हे माहीत असूनही की नशिबापेक्षाही उंच त्याचे कर्म आहे जे त्याच्या स्वतःच्या हातात असते. एक समजूतदार व्यक्ती तोच असतो जो इतरांना पाहून त्यांच्या चांगल्या गोष्टींमधून शिकतो, त्यांच्याशी तुलना किंवा मत्सर करत नाही. या जगात कोणी कोणाचा सहानुभूती देणारा नसतो. मृतदेहाला स्मशानात ठेवून आपलेच लोक विचारतात, अजून किती वेळ लागणार? दुःख येणेही आवश्यक आहे, तेव्हाच आयुष्य पूर्ण होते. केवळ आनंद माणसाला मजबूत बनवत नाही आणि जीवनाच्या दोन्ही बाजूंची ओळखही करून देत नाही. जगात फक्त आईवडीलच असे लोक आहेत जे इच्छा ठेवतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावे. वेळ, मित्र आणि नातेसंबंध या त्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला विनामूल्य मिळतात, पण त्यांचे अमूल्य असण्याचा अनुभव आपल्याला तेव्हा होतो जेव्हा त्या कुठेतरी हरवतात. जीवनात काही दुःख अशी असतात जे आपल्याला जगू देत नाहीत, आणि काही कर्तव्य अशी असतात जे आपल्याला मरू देत नाहीत. तुम्ही कितीही चांगली कर्मे करा, पण तुमची स्तुती फक्त स्मशानातच होईल. जर तुम्ही कोणाला एकदा माफ केले तर तुम्ही समजूतदार आहात. जर तुम्ही दुसऱ्यांदाही त्याच व्यक्तीला माफ केले तर तुम्ही खूप प्रेमळ आणि शांत मनाचे आहात. पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदाही माफ केले तर तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात. जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान आहे. जो एकदा निघून गेला तर संपूर्ण जगाची संपत्ती देऊनही आपण तो विकत घेऊ शकत नाही. ईश्वराकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्याच्यावर नाराज होऊ नका, कारण देव ती गोष्ट देत नाही जी तुम्हाला आवडते, तर तो तीच गोष्ट देतो जी तुमच्यासाठी चांगली असते. जीवनात एका अशा व्यक्तीचे असणे खूप गरजेचे आहे ज्याला मनातली गोष्ट सांगण्यासाठी शब्दांची गरज भासत नाही. कदाचित त्यालाच आपण परमात्म्याचे दुसरे रूप म्हणतो. कान्हा म्हणतात, जो व्यक्ती मृत्यूच्या वेळी माझे स्मरण करत आपला देह सोडतो तो माझ्या परमधामाला प्राप्त होतो. जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा तुम्ही चिंता करू नका, कारण ते लोक तुम्हाला महत्त्व देण्याचा दुसरा कोणताही मार्गच जाणत नाहीत. कान्हा म्हणतात, मी पृथ्वीची मधुर सुगंध आहे, मी अग्नीची उष्णता आहे, मी सजीव प्राण्यांचे जीवन आणि संन्याशांचे आत्मसंयमही आहे. ज्या प्रकारे समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी नाव हेच एकमेव साधन आहे, त्याच प्रकारे स्वर्गासाठी सत्य हीच एकमेव शिडी आहे. आम्ही न बोलताही तो ऐकतो, म्हणूनच त्याचे नाव परमात्मा आहे, आणि तो न बोलताही आपल्याला ऐकू येते, त्याचे नाव श्रद्धा आहे. संबंध त्याच आत्म्याशी जोडला जातो ज्याच्याशी आपला मागील जन्माचा काहीतरी संबंध असतो, नाहीतर जगाच्या या गर्दीत कोण कोणाला ओळखतो. शस्त्रे केवळ शरीराला जखमी करू शकतात, परंतु शब्द आत्म्यालाच घायाळ करतात.
जीवनातील अर्धे दुःख तर याच कारणामुळे जन्म घेतात की आपल्या जीवनात अपेक्षा खूप मोठ्या असतात। या अपेक्षांचा त्याग करून बघा, जीवनात सुखच सुख आहे। फळाची इच्छा सोडून काम करणारा पुरुषच आपले जीवन यशस्वी करू शकतो। जीवनात अहंकारही आवश्यक आहे, जेव्हा अधिकार, चरित्र आणि सन्मानाची गोष्ट असते। मनुष्याचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे। ज्या माणसाला काय खावे, किती खावे, कसे खावे हे समजत नाही, तो माणूस जीवनातील उंची गाठू शकत नाही। ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात आणि आजूबाजूच्या जगात सर्व काही फक्त वाईटच वाईट दिसते, सर्व काही चुकीचेच दिसते, तो माणूस लवकरच नैराश्यात जातो। एखाद्या निरपराध व्यक्तीसोबत धोका करणे, त्याचे विनाकारण जाणून बुजून मन दुखावणे, हे जगातील सर्वात मोठे पाप आहे। जर दुःखापासून मुक्त व्हायचे असेल तर जे काही तुम्हाला देवाने दिले आहे त्यात आनंदी राहायला शिका। सेवा सर्वांची करा, पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका, कारण सेवेचे खरे मोल फक्त देवच देऊ शकतो, माणूस नाही। माणूस घर, नातेसंबंध, मित्र सर्व काही बदलतो, पण तरीही तो उदास राहतो, कारण तो स्वतःला बदलत नाही। देवाच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नका। जर शिक्षा मिळत असेल तर चूकही नक्कीच झाली असेल। हे अर्जुना, तू कशाला व्यर्थ चिंता करतोस? कोणाला व्यर्थ घाबरतोस? कोण तुला मारू शकतं? आत्मा ना जन्म घेतो ना मरतो, ना हे शरीर तुझे आहे ना तू या शरीराचा आहेस। हे शरीर अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश या 5 तत्वांपासून बनलेले आहे। शेवटी हे सर्व त्यांच्यातच विलीन होईल, पण हा आत्मा स्थिर आहे। ज्याला तुम्ही मृत्यू समजता तेच तर एक नवीन जीवन आहे। दुःख आणि त्रास माणसाला त्रास देण्यासाठी नाही, तर त्याची योग्यता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात। ज्या व्यक्तीचे मन शांत असते, जो व्यक्ती बोलताना आणि आपले काम करताना शांत राहतो, तोच व्यक्ती असतो ज्याने सत्य प्राप्त केले आहे आणि जो दुःख त्रासातून मुक्त झाला आहे। जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगले होत आहे आणि जे होईल तेही चांगलेच होईल। जे होऊन गेले त्याचा तुम्ही पश्चाताप करू नका आणि भविष्याची चिंताही करू नका। आता वर्तमान चालू आहे, म्हणून वर्तमानात जगा। एक समजूतदार व्यक्ती आपल्यातील कमतरता त्याच प्रकारे दूर करतो ज्या प्रकारे सोनार चांदीतील अशुद्धी निवडून निवडून थोड्या थोड्या प्रमाणात आणि ही प्रक्रिया वारंवार करून दूर करतो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या जगात तुम्ही एका क्षणात करोडो रुपयांचे मालक बनता, तर त्याच दुसऱ्या क्षणात गरीबही होऊ शकता। माझे तुझे, लहान मोठा, आपले परके या सर्व गोष्टी आपल्या मनातून काढून टाका, मग सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही त्या सर्वांचे आहात। वेळेच्या भरोशावर बसू नका, कारण नशीबवानांचे हात रिकामे राहू शकतात, पण मेहनत करणाऱ्यांचे नाहीत। तुम्ही आपले विचार बदला, निश्चितच हे विचार तुमचे जीवन बदलून टाकतील। काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्यानेच चालावे लागेल, ना परिवार, ना मित्र, ना कुणी साथीदार, फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत। जे काम सर्वात महत्त्वाचे आणि कठीण आहे, सर्वात आधी तेच करा। जीवनात जे काही घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळेच घडते। एकतर ते तुम्हाला काहीतरी बनवून जाते किंवा काहीतरी शिकवून जाते। मतलब नसेल तर लोक बोलणे तर दूर, बघणेही सोडून देतात। म्हणूनच अपेक्षा फक्त स्वतःकडूनच ठेवा। रस्ते कधीच संपत नाहीत, फक्त लोक हिंमत हारतात। पोहायला शिकायचे असेल तर पाण्यात उतरावेच लागेल, नुसते किनाऱ्यावर बसून कुणी गोताखोर बनत नाही। श्रीकृष्ण म्हणतात, जर थोडा आराम सोडल्याने व्यक्ती खूप मोठा आनंद पाहू शकत असेल, तर एका समजूतदार व्यक्तीने थोडा आराम सोडून मोठा आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जीवनाच्या यात्रेत विश्वास तुम्हाला पोषण देतो। धोका शत्रूंपासून नसतो तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून असतो, कारण नाव बाहेरच्या पाण्यामुळे नाही तर आतल्या छिद्रामुळे बुडते। आरोग्य हे सर्वात मोठे वरदान आहे, संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात चांगले नाते आहे। तुमच्या आसपास जे काही आहे ते वाढवून चढवून सांगू नका आणि इतरांचा मत्सर करू नका। जो इतरांचा मत्सर करतो त्याला मनाची शांती मिळत नाही। दुनिया नेहमी स्तुती करण्याच्या आणि दोष काढण्याच्या मार्गाचा शोध घेत आली आहे। हेच होत आले आहे आणि हेच होत राहील। जो व्यक्ती स्वतःवर खरे प्रेम करतो तो कधीही दुसऱ्या व्यक्तींना दुखावत नाही। जे व्यक्ती विचलित करणाऱ्या विचारांपासून मुक्त असतात त्यांना शांती अवश्य मिळते। मोठ्या गोष्टी बोलणारे बोलण्यामध्येच अडकून राहतात आणि हलकेसे हसणारे खूप काही करून जातात।
जो पाण्याने न्हातो तो वस्त्र बदलू शकतो, पण जो घामाने न्हातो तो इतिहास बदलू शकतो. नात्यांची थट्टा करायला एक क्षण लागतो, पण आपण विसरतो की जीवन नेहमी नात्यांनीच सजते आणि सुधारते. मनात जे आहे ते स्पष्टपणे सांगायला हवे, कारण खरे बोलल्याने निर्णय होतात आणि खोटे बोलल्याने अंतर वाढते. सकाळची झोप माणसाचे इरादे कमकुवत करते. ध्येय गाठणारे कधीही उशिरापर्यंत झोपत नाहीत. प्रत्येकाला हृदयात तेवढीच जागा द्या जेवढी तो देतो, नाहीतर एक तर तुम्ही स्वतः रडाल किंवा तो तुम्हाला रडवेल. यशस्वी होण्यासाठी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल, कारण नशीब तर जुगारामध्ये आजमावले जाते. जर जीवनात लोकप्रिय व्हायचे असेल तर सर्वात जास्त आपण शब्दाचा, नंतर आम्ही शब्दाचा आणि सर्वात कमी मी शब्दाचा उपयोग केला पाहिजे. आपली ऊर्जा चिंता करण्यामध्ये संपवण्यापेक्षा ती समाधान शोधण्यात वापरली पाहिजे. वाईट गोष्ट पाहणे आणि ऐकणे हीच वाईटाची सुरुवात आहे. प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत तुमचे स्वतःचे विचार आहेत. म्हणून मोठे विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी प्रेरित करा. कर्माचे गणित खूप सरळ आणि सोपे आहे. भले कराल तर भले होईल आणि वाईट कराल तर वाईट होईल. जो मनुष्य जेभ मिळवूनही श्री राधाकृष्णांचे कीर्तन करत नाही, तो दुर्बुद्धी मनुष्य मोक्षाची शिडी मिळवूनही त्यावर चढण्याचा प्रयत्न करत नाही. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण दुसऱ्यांना दुःख देणारा कधीही सुखी होऊ शकत नाही. आपल्यात करुणा ठेवा, आवेश नाही, कारण ढगांच्या वर्षावामुळे फुले फुलतात, त्यांच्या गडगडाटामुळे नाही. चुकीचा व्यक्ती कितीही गोड बोलला तरी तो तुमच्यासाठी रोग बनेल, आणि खरा व्यक्ती कितीही कडू बोलला तरी एक दिवस औषध बनून काम करेल. ज्या प्रकारे एक दिवा आपला प्रकाश कमी न करता हजारो दिवे प्रज्वलित करतो, त्याच प्रकारे आनंद वाटल्यास तो कमी होत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मानवा, जर तुला सर्व सांसारिक दुःखांपासून मुक्ती मिळवायची असेल तर माझी भक्ती कर. जो माझी भक्ती करत नाही त्याला ना या जीवनात नाही जीवनानंतरच्या जीवनात शांती प्राप्त होते. देव म्हणतात, जो मनुष्य माझ्यावर परमप्रेम ठेवून या परमरहस्ययुक्त गीताशास्त्राला माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल यात शंका नाही. जो मनुष्य गीतेचे या रहस्याला भक्तांना समजावून सांगतो, त्यांच्यामध्ये याचा विस्तार आणि प्रचार करतो, तो मनुष्य मला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच प्रिय मित्रांनो, तुम्ही या गीताज्ञानाला अधिकाधिक लोकांपर्यंत सामायिक करून याचा प्रचार आणि प्रसार अवश्य करा, ज्यामुळे तुम्हालाही भगवान श्रीकृष्णाची असीम कृपा प्राप्त होईल. आम्ही आशा करतो की या दिव्य ज्ञानाने तुमचे मन आणि जीवन प्रकाशमान होईल. आणि असेच प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी गीता ज्ञान वाहिनीला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या घंटेला ऑलवर सेट करा. भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेहमी आनंदी ठेवोत. जय श्री राधे कृष्णा. राधे राधे.